औरंगजेबाला आपण नेता म्हणत नाही, लक्षात घ्या. राजेशाहीच्या काळामध्ये नेता ही संकल्पना नसते. त्या काळात जरी औपचारिकपणाने कदाचित घटनात्मक कॉन्स्टिट्युशनली सुद्धा म्हणा मुघल बादशाचं राज्य होतं. ओके, पण प्रत्यक्षामध्ये अंमल जो होता, नियंत्रण जे होतं ते मराठ्यांचं होतं, की ज्यांना ब्रिटिशांनी भारतीय असंतोषाचे जनक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असं म्हटलं. म्हणजे एका अर्थाने त्यांनी त्यांना ती शिवी दिली. आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तो त्यांचा गौरव आहे. उर्वरित भारतामध्ये लोकांना अडचण नाही आली टिळकांच्या नंतर गांधीजींचं नेतृत्व स्वीकारण्यामध्ये. महाराष्ट्रात ती आली. आदरणीय मुळे मॅडम इतिहास मंडळाचे म्हणूयात आपण, सर्व कार्यकर्ते आणि मित्र, आपण जो उपक्रम गेले 5 वर्ष तरी करताय त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी मला यंदा बोलावलं, त्याबद्दल मी आपले आभार मानतो सुरुवातीला. आणि आपलं अभिनंदन करतो की अतिशय योग्य गोष्ट आपण करत आहात. जो एक सर्वसामान्य लोकांचा समज असतो की इंजिनियर म्हणजे इंजिनियर, डॉक्टर म्हणजे डॉक्टर, आणखीन अमुक म्हणजे अमुक, तर हा चुकीचा समज आहे. आपण ज्या काही निवडतो गोष्टी आपल्या जगण्यासाठी, त्यातल्या काही आपल्या करिअरचा भाग असतात, काही जगण्यासाठी आवश्यक म्हणून आपण करतो, तो सोयीचा भाग आहे. प्रत्यक्षामध्ये माणसाचं सगळं जगण्यातले वेगवेगळे क्षेत्र म्हणूयात आपण, ती एकमेकांशी निगडीत असतात, लक्षात घ्या. आणि त्यामुळं आपण जे काही विभाजन करतो, जी काही डिव्हिजन करतो, ती आपल्या सोयीसाठी असते. कारण प्रत्येक माणूस काय सगळ्याच्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही, ही गोष्ट खरीच आहे. पण त्याचा अर्थ आपण बाकीच्या गोष्टींच्याकडे डोळेझाक करावी असं अजिबात नाही. जिथे जिथे आपला इंटरेस्ट असतो, डायरेक्ट संबंध येतो आपला, म्हणजे ज्याला आपण केवळ जिज्ञासा, ज्ञानतृष्णा म्हणतो, ती अगदीच वेगळी गोष्ट आहे. ती मी सांगत नाही. मी असं म्हणतो की किमान ज्या गोष्टींचा आपल्या जगण्यावरती परिणाम होत असतो त्या तरी आपण ज्ञात करून घेतल्या पाहिजेत की नाही. म्हणजे आपण कुणीही जरी असो तरी आपण प्रथमोपचार ज्याला म्हणतो त्याचं शिक्षण घ्यावं, असा एक संकेत आहे. तेवढं आपल्याला कळलं पाहिजे कमीत कमी. तसं आपण कुणीही जरी असो, कुठेही असो तरी देखील काही गोष्टींचं ज्ञान आपणाला असलंच पाहिजे. आणि त्यातली एक गोष्ट म्हणजे आपला इतिहास. आपण जे कुणी आहोत 2013 ते 2012पर्यंतच्या इतिहासाचं एक प्रॉडक्ट आहोत, हे आपण विसरता कामा नये. इतिहासाचं उदात्तीकरण, इतिहासाचं गौरवीकरण करण्याची अजिबात गरज नाही, त्या मताचं मी नाहीच आहे. पण इतिहास समजून यासाठी घ्यायचं की त्याशिवाय आपण आपल्याला समजू शकत नाही. आणि म्हणून आपण अतिशय योग्य गोष्ट करत आहात, उपक्रम करत आहात, त्याबद्दल मी पहिल्यांदाच आपणाला धन्यवाद देतो. आणि हा उपक्रम अशाच पद्धतीने चालू राहावा, आपल्या पुढच्या विद्यार्थ्यांच्या पिढ्यांच्यापर्यंत तुम्ही हा सुपूर्द करीत जावा प्रत्येक वेळेला, असंही मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो. आता हा विषय जो मी आज मांडणार आहे आपणापुढे तास दीड तासामध्ये, त्याचं नाव थोडं चमत्कारिक वाटतं ना, लोकमान्य ते महात्मा, म्हणजे फ्रॉम लोकमान्य टू महात्मा असा त्याचा अर्थ होतो इंग्रजीत जर त्याचा तुम्हाला. मग त्याचा नेमका काय अर्थ आहे? त्याचा अर्थ एवढाच आहे की लोकमान्य टिळकांच्याकडनं महात्मा गांधींकडे भारताचं नेतृत्व जे गेलं, हे जे संक्रमण झालं, त्या संक्रमणाचा महाराष्ट्रावर काय परिणाम झाला, हाच फक्त त्याचा थीम आहे. आणि तो इतका महत्त्वाचा आहे की त्यासाठी मी 1200 पानांचं पुस्तक 2 खंडात लिहिलं. मी त्याच्यावरून आपणाला लक्षात येईल की म्हणताना आपण एक वाक्यात जरी म्हणालो की टिळकांच्याकडनं गांधींकडे नेतृत्व जाताना महाराष्ट्रावर काय परिणाम झाला,
तरी ते महत्त्वाचं आहे, कारण तो परिणाम हा अतिशय खोलवर झालेला आहे. महाराष्ट्राच्या आधुनिक महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होण्यामध्ये हे संक्रमण फार निर्णायक ठरलेलं आहे. इतकं ते महत्त्वाचं संक्रमण आहे. परत मी असं म्हणेन तुम्हाला की महाराष्ट्राच्या सार्वजनिक सामाजिक जीवनामध्ये असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रावरती या प्रवासाचा, या संक्रमणाचा परिणाम झालेला नाही. इतकं ते महत्त्वाचं. म्हणजे प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रातली तुम्ही जर पाहिलीत, उदाहरणार्थ असं पहा की म्हणजे हा मुख्य हे संक्रमण राजकीय आहे, सांगायला नको, कारण नेतृत्वाचं संक्रमण आहे ते. पण सगळ्या गोष्टी म्हणजे कला, साहित्य, इतिहास तर आहेच, पण सिनेमा, नाटक, खेळ, आपले पोशाख, आपलं संगीत, कुठलीही गोष्ट घ्या महाराष्ट्रातली की त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीवरती याचा परिणाम झालेला आहे. आणि मी ते दाखवून दिलं की या ठिकाणी असं झाला, त्या ठिकाणी तसं झाला. त्यामुळं ज्याला आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्यायचा आहे त्याला लोकमान्य ते महात्मा हा नेतृत्वाचा प्रवास समजून घेतला पाहिजे. तो समजून घेतला नाही तर तुम्हाला महाराष्ट्र नाही समजला, हे निश्चितपणे. आणि अजूनही तो परिणाम टिकू नये, असं नाही की ते संपलं केव्हा तरी, गांधी गेले तेव्हा ते संपलं, असं नाही. अजूनही त्याचे रिपल्केशन्स म्हणतो आपण ते कुठे कुठे दिसून येतात. म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासाचा हा फार एक महत्त्वाचा भाग आहे, लोकमान्य ते महात्मा. आणि ही एक प्रक्रिया आहे. आता एक बेसिक प्रश्न कुठला दिसतो कधी कधी की इतिहासाचा विषय काय. इतिहास नावाचा जो आपण म्हणजे इतिहास हाच विषय म्हणतो, इतिहास हे ज्ञानशाखा आहे. त्या ज्ञानशाखेमध्ये कशाचा अभ्यास करतो आपण, त्याच्या अभ्यासाचं युनिट काय, असा प्रश्न विचारता येईल ना आपल्याला. तर बहुतेक असं म्हणतील की घटना. इतिहासाचा विषय कोणता, इतिहासाच्या अभ्यासाचा घटना. एक घटना घडते, नंतर दुसरी घडते, तिसरी घडते, त्याची आपण क्रोनॉलॉजी सांगतो, त्यातलं कार्यकारण भाव सांगतो, म्हणजे इतिहास. खरं म्हणजे माझ्या मते इतिहासाचा विषय हा घटनांच्यापेक्षा प्रक्रिया असतो. घटना हा त्या व्यापक प्रक्रियेचा भाग असतो. म्हणजे 1920 म्हटलं आपण समजा की त्या दिवशी त्या साली लोकमान्य टिळक वारले, तिथपासून तर 1948 पर्यंत म्हणूयात, ह्या काळात ज्या घटना घडल्या त्या घटना हा लोकमान्य ते महात्मा या प्रक्रियेचा भाग आहेत. असं जर आपण त्यांच्याकडे पाहिलं आणि त्या समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपणाला त्या घटनाही अधिक चांगल्या प्रकारे समजतात, उलगडतात, आणि आपणाला ती प्रक्रियासुद्धा निश्चितपणे अधिक चांगल्या रीतीने समजते. अशी माझी या संबंधातली प्रस्तावना आहे. आता हा इतका समृद्ध आणि व्यापक विषय आहे, तुम्हाला सांगतो की पुस्तक तर मोठं असेलच माझं, पण मी या विषयावरती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्याख्यानमाला दिलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर अभय बंग यांनी त्यांच्या त्या विद्यार्थ्यांच्यासाठी, कार्यकर्त्यांच्यासाठी 3 दिवसाचं शिबिरच आयोजित केलं होतं मालेगावला, की 3 दिवस या विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया समजावून सांगा. कारण ती जर नाही समजली तर आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण कळणार नाही, आजचं राजकारण कळणार नाही, महाराष्ट्राचं संस्कृतीकरण कळणार नाही. म्हणजे इव्हन आत्ता काल परवा चिपळूणला साहित्य संमेलन झालं, त्याच्यामध्ये परशुरामाचा जो वाद झाला तो जर तुम्हाला अधिक चांगला समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला लोकमान्य ते महात्मा समजून घेतलं पाहिजे. इतकी ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे, हे मी मुद्दाम तुम्हाला सुरुवातीला आवर्जून सांगतो. आता त्याच्यामध्ये खूप गमतीजमतीच्या गोष्टीसुद्धा आहेत, पण मला असं वाटतं की मी त्या सांगण्याचा मोड टाळणार आहे, कारण तुम्ही सगळे गंभीरपणाने पुष्कळ वेळेला पब्लिक व्याख्यानामध्ये एक लोकांना खिळवून ठेवण्यासाठी कधी कधी या गोष्टी सांगाव्या लागतात. त्याही त्या प्रक्रियेचाच भाग असतात, नाही असं नाही, पण मी ते टाळणार आहे. तुम्हाला मी जास्तीत जास्त म्हणजे या मला जो काळ दिलेला आहे, व्याख्यानासाठी वेळ दिलेला आहे, त्या जास्तीत जास्त थेट विषयाशी संबंधित अशाच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करीन. कदाचित तुम्हाला थोडा जरी कंटाळा आला तरी तो झटकून टाका दरम्यानच्या काळात, पण तो येणार नाही अशी माझी खात्री आहे, निदान आशा आहे. लेटस होप. ओके, असो. तर लोकमान्य ते महात्मा, लोकमान्य टिळक आपल्याला ठाऊक आहेत की फार महत्त्वाचं नेतृत्व स्वातंत्र्य लढ्यामधलं, की ज्यांना ब्रिटिशांनी भारतीय असंतोषाचे जनक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असं म्हटलं. म्हणजे एका अर्थाने त्यांनी त्यांना ती शिवी दिली. आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तो त्यांचा गौरव आहे,
की भारतीय जनतेच्या मनात ब्रिटिश सत्तेबद्दलची चीड, द्वेष, संताप कुणी उत्पन्न केला असेल मुख्यत्वे तर तो टिळकांनी केला. हे टिळकांचं महत्त्व आहे. टिळक महाराष्ट्रातले असल्यामुळे आपणाला निश्चितपणे त्यांच्याबद्दल अधिक आत्मीयता वाटणं अगदी साहजिक आहे. पण टिळकांचं महत्त्व यासाठी आहे आधुनिक इतिहासामध्ये भारताच्या आणि स्वातंत्र्य लढ्याच्या सुद्धा, की ज्यांना आपण संपूर्ण भारताचा नेता म्हणू शकतो, संपूर्ण भारताचा, असा पहिला नेता म्हणजे टिळक आहेत. आता त्याच्यापूर्वी जे लोक होऊन गेले की नाही ते राजे महाराजे होते, त्यांना आपण नेते म्हणत नाही, लक्षात घ्या. म्हणजे आपण म्हणतो की सम्राट अशोकाचं पुष्कळ भारताच्या बऱ्याच भागावरती राज्य होतं. अकबराचं होतं उदाहरणार्थ, औरंगजेबाचं होतं बऱ्यापैकी. अकबरापेक्षा औरंगजेबाचं राज्य मोठं होतं, कारण त्यानं गोवळकोंडा तिथली कुतुबशाही संपवली, विजापूरची आदिलशाही संपवली, फक्त महाराष्ट्र राहिला. बाकीच्या खूप मोठ्या भारतामध्ये औरंगजेबाचं राज्य होतं. पण औरंगजेबाला आपण नेता म्हणत नाही, लक्षात घ्या. राजेशाहीच्या काळामध्ये नेता ही संकल्पना नसते. नेतृत्वाची कल्पना कधी आली पुढे हळूहळू, जेव्हा राजांचा काळ गेला तेव्हा ती आली. तर मग त्या दृष्टीने जर पाहिलं आपण तर टिळकांच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये म्हणूयात भारताचा असा नेता तुम्हाला असा आयडेंटिफाय करता येईल का? संपूर्ण भारतात तो मान्य आहे. भारताच्या प्रत्येक कॉर्नरमध्ये त्याचे अनुयायी आहेत असं तुम्हाला दिसणार नाही, लक्षात घ्या. मोठमोठे लोक होऊन गेले. टिळकांच्या अगोदर दादाभाई नौरोजी केवढे मोठे होते, निश्चित भारताचे पितामह असा आपण त्यांचा गौरव करतो. त्यांनी फार महत्त्वाचे प्रश्न मांडले. विशेषतः भारताचा आर्थिक प्रश्न हा पहिल्यांदा त्या अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये दादाभाई नौरोजींनी मांडला. ड्रेन कसा होतो आहे संपत्तीचा भारतातनं इंग्लंडमध्ये, दादाभाईंनी सांगितलं. पण तरी दादाभाई एकतर बिचारे अल्पसंख्य समाजाचे म्हणजे पारशी होते आणि त्यामुळं त्यांच्या मागे कुणी अनुयायी आहेत ठिकठिकाणी असं तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे मोठेपणा त्यांचा वादच तिथे आहे. तर टिळक हे असे पहिले की ज्यांना भारताच्या प्रत्येक प्रांतामध्ये अनुयायी मिळाले आणि म्हणून ते भारताचे नेते पहिले झाले. म्हणून टिळकांचं महत्त्व आहे. हा एक मला मुद्दा आपल्याला सांगायचा आहे. तर मग त्यांच्याकडनं दुसरे नेते कोण मग भारताला, संपूर्ण भारताला मान्य असलेले ते गांधीजी आहेत. म्हणून लोकमान्य ते महात्मा. आता हा जो प्रवास मी तुम्हाला म्हणालो की तुम्ही म्हणाल त्याच्यात काय अवघड आहे. लोकमान्य टिळक ज्या दिवशी वारले, एक योगायोगाचा भाग सांगतो तुम्हाला. 31 जुलै 1920 आणि 1 ऑगस्ट 1921 असं त्याच्या 1 ऑगस्ट 1920 अशा त्या मध्यरात्री लोकमान्य टिळक गेले. आणि ते गेल्यामुळं फार मोठी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. योगायोगाचा भाग असा की 1 ऑगस्ट 1920 या दिवसापासून महात्मा गांधींनी असहकाराचं आंदोलन आधीच जाहीर केलेलं होतं. ते सुरू झालं आपोआप. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक दिवसाचा सुद्धा मध्ये गॅप नाही, एक क्षणाचा देखील नाही म्हटलं तरी चालेल. म्हणजे अक्षरशः जसे ते रिले असतं की नाही, रिले रेस असते पळणारे लोक हातात काहीतरी बॅटम असते आणि तो ठराविक अंतर पळल्यानंतर तो तिथे उभ्या असणाऱ्या दुसऱ्या साथीदाराकडे ती बॅटम देतो आणि मग तो पुढे जातो. असं करत करत ते लक्ष आपलं गाठतात, म्हणजे जिथे जायचं आहे तिथपर्यंत पोहोचतात. तसं जणू काही म्हणता येईल की क्षणभरसुद्धा भारताच्या या नेतृत्वामध्ये असा खंड पडलेला नाही चळवळीमध्ये. टिळक संपले, टिळक युग संपला, पण तो एका युगात असतो झाला, लगेच गांधीयुग सुरू झाला. हे परत विलक्षण आहे. पण मग तुम्ही म्हणा की मग प्रश्न आला कुठे, लोकमान्य ते महात्मा हा मुद्दा येतो कुठे. तर तो मुद्दा असा येतो की उर्वरित भारतामध्ये थोडा अपवाद बंगालचा, उर्वरित भारतामध्ये लोकांना अडचण नाही आली टिळकांच्या नंतर गांधीजींचं नेतृत्व स्वीकारण्यामध्ये. महाराष्ट्रात ती आली आणि महाराष्ट्रातल्या काही लोकांनी गांधींच्या नेतृत्वाला विरोध केला आणि तो या मुद्द्यावरती केला की टिळकांचं राजकारण हे वेगळं होतं, गांधींचं राजकारण हे वेगळं आहे. ह्या दोघांची राजकारणं एकमेकांशी सुसंगत नाहीत. किंबहुना गांधीजींचं राजकारण टिळकांच्या राजकारणापेक्षा नुसतं वेगळं नसून त्यांच्या विरुद्ध आहे. असा काही लोकांनी एक
स्टँड घेतला, अशी भूमिका घेतली आणि त्यांनी गांधीजींच्या राजकारणाला विरोध केला. कधी प्रत्यक्ष, कधी अप्रत्यक्ष, कधी छुपा, कधी उघड, कधी सौम्य, कधी तीव्र, अशा प्रकारचा विरोध त्यांनी केला. आणि म्हणून महाराष्ट्रात ती प्रक्रिया नेतृत्व एक जाऊन दुसरं स्वीकारण्याची जास्त कठीण झाली. नुसती कठीण नाही तर जास्त क्लेशकारक झाली. त्याचा त्रास झाला बऱ्याच लोकांना, त्यातनं काही अप्रिय घटना घडल्या. हा लक्षात आला मुद्दा. म्हणून हे समजून घ्यायची गरज आहे. आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावर झाला ना, महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वावर झाला, महाराष्ट्राच्या जडणघडणीवरती झाला. म्हणून लोकमान्य ते महात्मा, म्हणजे आज आपण जे म्हणतो की नाही, पुष्कळ वेळा आपल्याकडे म्हणण्याची पद्धत असते बघा, की दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा दुस्वास केला जातो. पुष्कळ लोक त्याच्याही पुढे म्हणतात की दिल्लीचे लोक महाराष्ट्राचा द्वेष करतात, महाराष्ट्राला पुढे येत नाही वगैरे वगैरे वगैरे. ह्या तक्रारी कधी सुरू झाल्या? ह्या अलीकडच्या तक्रारी नाही आहेत, ह्या तेव्हापासूनच्या आहेत. म्हणजे जेव्हा महाराष्ट्रातल्या लोकांनी गांधीजींना अडवलं, मनापासून सहकार्य केलं नाही, तेव्हापासूनच. आता तेव्हा दिल्ली काय तुमच्या ताब्यात नव्हती, आपल्या ताब्यात नव्हती, ती इंग्रजांच्या ताब्यात होती. पण असं म्हणत की काँग्रेसचं मध्यवर्ती नेतृत्व जे कोणतं असेल ते, म्हणजे विशेषतः नेहरू आणि पटेल हे बेसिक मुख्य लोक होते ना काँग्रेसचे. तर मग असं म्हणता येतं का की त्यांच्या मनात तेव्हापासूनच महाराष्ट्राबद्दल काही एक आढी बसलेली आहे, असं म्हणता येईल का? कारण हे लोक असंच म्हणत आहेत, जे म्हणतात की आजसुद्धा महाराष्ट्राच्या मनात, महाराष्ट्राबद्दल इकडच्या दिल्लीच्या लोकांच्या मनामध्ये वगैरे वगैरे, मग ते दिल्लीश्वर वगैरे असे शब्दप्रयोग करतात. ही तुम्हाला कल्पना आहे. म्हणजे हे किती खोलवरती हा परिणाम झालेला आहे हे तुमच्या लक्षात यावं म्हणून मी सांगितलं की आजसुद्धा 2013 किती 15 जानेवारी, आजसुद्धा तो जो परिणाम आहे तो पूर्णपणे संपलेला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ती जी निकोप प्रक्रिया व्हायला पाहिजे होती, सहज प्रक्रिया होती, ती सहज झाली नाही. त्याच्यामध्ये खूप, म्हणजे जसं आपण बघतो की नाही, जंक्शन स्टेशन वगैरे असतं आणि तिथे गाडी बदलतो आपण, किंवा अलीकडंसुद्धा गाडीचे सांधे बदलतो आपण. आणि आपण समजा झोपलो असलो ना तरी गाडी जेव्हा सांधा बदलते तेव्हा तो खडखड 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 आवाज होतो आणि आपल्याला जाणवतं की अरे काहीतरी वेगळं चाललं आहे. तर महाराष्ट्रामध्ये हा नेतृत्वाचा सांधा बदलताना फारच खडखड झालं, फारच प्रॉब्लेम्स निर्माण झाले. तर ते काय झालं नेमकं, ती प्रक्रिया, ती लोकमान्य ते महात्मा ही प्रक्रिया आहे. ओके, फाईन. आता आपण सुरुवात कुठनं करूयात? सुरुवात अशी करूयात की 1818 साली पेशवाई बुडाली, इथपासून आपण सुरुवात करू शकतो. आणि पेशवाई बुडाली याचा अर्थ काय झाला? पेशवाई बुडाली याचा अर्थ असा झाला की महाराष्ट्रावरती इंग्रजांचं राज्य आलं. हे आपण सगळे जाणतो, पण त्याच्यामध्ये आपण ही दुरुस्ती कधी करत नाही किंवा आपल्याला हे कोणी सांगत पण नाही की पेशवाई बुडण्याचा आणखीन एक अर्थ आहे. तो अर्थ असा आहे की भारतामध्ये त्या काळात जरी औपचारिकपणाने, कदाचित घटनात्मक कॉन्स्टिट्युशनली सुद्धा म्हणा, मुघल बादशाचं राज्य होतं. ओके, पण प्रत्यक्षामध्ये अंमल जो होता, नियंत्रण जे होतं ते मराठ्यांचं होतं. मराठ्यांच्या इतिहासामध्ये आपण हे नीट पाहिलेलं नाही आहे आणि मराठ्यांनीच पाहिलेलं नाही, मराठी मूर्खासारखा इतिहास लिहितात. त्यामुळं या गोष्टीवरती जितका भर दिला गेला पाहिजे तेवढा दिला गेला जात नाही. आणि आपण सगळेच मानतो की ब्रिटिशांनी मुघल बादशाकडनं हिंदुस्थान घेतला. आता हे खरं, हे सत्य आहे का? तर हे अर्धसत्य आहे. अर्धसत्य का आहे की फॉर्मली हिंदुस्थानचा त्या काळामध्ये मुख्य राजा जो होता तो बादशाह होता दिल्लीचा, आणि ब्रिटिशांनी फॉर्मली त्याच्याकडनं सत्ता घेतली. पण ती सत्ता घेताना युद्ध कोणाचं झालं, किंवा युद्ध एक नव्हे अनेक लढाया त्या कोणाकोणात झाल्या? त्या बादशाहमध्ये आणि इंग्रजांच्या मध्ये झाल्या का? तर नाही झाल्या, लक्षात घ्या. मग त्या राजपुतांमध्ये आणि इंग्रजांमध्ये झाल्या का? ते जाट लोकांमध्ये आणि इंग्रजांमध्ये झाल्या का? त्या बंगाली लोकांच्यामध्ये आणि इंग्रजांमध्ये झाल्या का? असं काही झालेलं नाही. त्या मद्रासी लोकांमध्ये आणि इंग्रजांमध्ये झाल्या का?
त्या कोणाच झाल्या? त्या लढाया मराठ्यांच्यामध्ये आणि ब्रिटिशांच्यामध्ये झाल्या. कारण असं माहिती आहे का, त्या दिल्लीच्या बादशाला मराठ्यांनी आपल्या ताब्यात ठेवलं होतं, आपल्या नियंत्रणात ठेवलं होतं. बादशाच्या नावाने मराठीच कारभार पाहत होते, हिंदुस्थानचा कारभार. दिल्लीमध्ये मला माहीत नाही निनाद बेडेकर हे सांगतील की नाही, त्यांचा काहीतरी वेगळा विषय असेल, पण त्यांनी सांगितलं तर अधिक बरं. दिल्ली कोणाच्या ताब्यात होती? दिल्लीमध्ये मराठ्यांचे चेकपोस्ट होते. दिल्लीत प्रवेश करायचा झाला तर तुम्हाला मराठ्यांच्याकडनं परवाना घ्यावा लागायचा. लाल किल्ला ज्याला म्हणतो आपण, त्याच्यावरती मराठ्यांचा पहारा होता. तिथे देखील गेटवरती मराठीच असायचे. आणि बादशाला प्रतिवर्षी किती पैसे द्यायचे, त्याचा मेंटेनन्स, त्यानं चांगलं राहावं, खाऊ पिऊ, कपडे लत्ते वगैरे, तर ते मराठीच ठरवायचे. आणि बादशाह दरवर्षी अर्ज करायचे की कमी पडतात म्हणून वाढून द्या. आणि कमी पडणं साहजिक येतं ना. बादशाची मुलं, कल्पना करा, त्या मुलांची मुलं, त्या सगळ्यांच्या बायका, आणि प्रतिवर्षी त्यात पडणारी भर मग मुलांची, त्यामुळं नॅचरली त्यांना कमीच पडणार ते पैसे दरवेळेला. आणि मग ते महाजी शिंदेंना पत्र लिहायचे की हे कमी पडतं आहे, जरा तनखा वाढून द्या. कारण बादशाहीचं रक्षण फक्त मराठीच करू शकतील याची खात्री बादशाला झाली होती, मोगलांना झाली होती. म्हणून त्यांनी बाकी कोणाकडेही, वस्तुतः मराठे काही त्यांच्या धर्माचे नव्हेत. आता एवढे त्यांच्या धर्माचे लोक होते ना दिल्लीचे, नवाब असतील पुष्कळ, आणखीन कोणी अमुक तमुक असतील, त्यांना नाही कोणाला बादशाहांनी सांगितलं की आमचं रक्षण करा म्हणून. हे फक्त मराठीच करू शकतील. कारण मराठ्यांच्यात ती ताकद पण आहे आणि मराठ्यांच्यात ती नेकी पण आहे. म्हणजे दिल्लीच्या बादशाहाचं राज्य चालवायला घेतलं, त्याच्याकडून ते हिरावून नाही घेणार याची बादशाला गॅरंटी होती, की जे पुढे इंग्रजांनी घेतलं. इंग्रजांनी काय केलं माहिती का, राज्य घेतलं म्हणजे काय केलं, मराठ्यांची लढाई केली. लढाई झाली दिल्लीमध्ये. मराठ्यांच्या फौजेचा पराभव कुठे केला इंग्रजांनी? दिल्लीत केला. जनरल लेक म्हणून त्यांचा होता, त्यानं दौलतराव शिंद्यांच्या फौजेचा पराभव केला आणि तिथे बादशाला फिजिकली ताब्यात घेतलं. हिंदुस्थान घेणं म्हणजे काय करणं? हिंदुस्थान घेणं म्हणजे बादशाला ताब्यात घेणं, म्हणजे फिजिकली त्याचं पोझिशन घेणं. ते मराठ्यांच्याकडे होतं, ते इंग्रजांनी घेतलं आणि तेव्हापासून हिंदुस्थान इंग्रजांचा झाला. आणि पुढे काय केलं इंग्रजांनी? मराठ्यांची जी पॉलिसी होती ना, तीच इंग्रजांनी चालू ठेवली ना. 1857 सालापर्यंत इंग्रज बादशाच्याच नावाने राज्यकारभार करत होते, म्हणजे कंपनीचं सरकार, जे मराठी आधीच करत होते. मी इंग्रजांनी काही वेगळी अक्कल चालवली नाही, मराठ्यांचंच राजकारण इंग्रजांनी पुढे चालवलं. इंग्रज हे मराठ्यांकडून शिकले, लक्षात घ्या मुद्दा. फक्त मराठ्यांनी ज्या चुका केल्या त्या त्यांनी टाळल्या, त्यामुळे त्याच्यात ते यशस्वी झाले पुढे. पण तो वेगळा मुद्दा आहे. मला सांगायचं काय की वैशिष्ट्य काय झालं महाराष्ट्राचं, की महाराष्ट्राने भारतावरती राज्य केलेलं आहे. जवळजवळ 2/3 भारत हा मराठ्यांच्या नियंत्रणाखाली होता, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. ज्यांच्यापैकी काही भागाची पुढे संस्थानं झाली. जास्तीत जास्त संस्थानं कोणाकडे होती? आपली बघा ना संस्थानं, ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा, हीच संस्थानं केवढी मोठी आहे. संपूर्ण मध्य भारत मराठ्यांचा, नंतरसुद्धा संपूर्ण ओरिसा प्रांत रघोजी भोसल्यांकडे होता. नागपूरचे भोसले त्यांना म्हणतो आपण, ज्यांच्या इतिहासाची इकडे पश्चिम महाराष्ट्राला फारशी जाणीव नाही, की जे केव्हाही बंगाल जिंकू शकतील, कलकत्ता जिंकू शकतील, याची भीती होती इंग्रजांना. म्हणून इंग्रजांनी मराठे ज्या दिशेने येण्याची शक्यता आहे त्या दिशेला एक खड्डा खणला मोठा, कलकत्त्याच्या भोवती, त्यांची जिथे वखार होती तिथे, आणि त्या खड्ड्याला नाव दिलं मराठा डिच. मराठा डिच म्हणजे काय की मराठ्यांपासून संरक्षण करण्याकरता खणलेला खड्डा नाही, खंदक, असा लांबलचक खंदक असतो की बा मराठे आले तर त्यांना हे ओलांडून जाता येऊ नये. हे सगळं भारत हा मराठ्यांनी बादशाच्याकडनं लिहून घेतला होता की भारताचा आपण कारभार पाहणार, व्यवस्थित तुमचं रक्षण करणार बाह्य शत्रूपासून आणि अंतर्गत बंडवाळीपासून, आणि त्या मोबदल्यात आम्हाला तुमच्या महसुलातला इतका भाग मिळाला पाहिजे. हे मराठ्यांचं राजकारण पुढच्या त्या काळामध्ये होतं आणि त्यांच्याकडनं ते इंग्रजांनी हिंदुस्थान घेतला. त्यामुळं इंग्रजांना हे पक्क माहिती होतं की इथून पुढे आपल्याला जर कुणी लढण्याची शक्यता असेल, प्रतिकार करण्याची शक्यता असेल, बंड करून उठण्याची शक्यता असेल तर ते मराठी आहेत. एक वक्तव्य सांगतो की मराठा हा शब्द या ठिकाणी विशिष्ट जातीचा वाचक नसून महाराष्ट्रातल्या लोकांचा वाचक आहे.
नाही तर कदाचित परत कोणाचा तरी असं असं व्हायला नको. त्याच्यात सगळे आले जे कुणी होते, त्याच्यामध्ये पेशवे आले, त्याच्यामध्ये बाकीचे सगळे लोक आले. तर ही भीती होती इंग्रजांना, म्हणून इंग्रजांनी त्या पद्धतीने सगळं काय केलं. इंग्रजांनी 2 गोष्टी केल्या. इंग्रजांनी इतिहास लिहिताना मराठ्यांचं नाव शक्यतो कुठे येऊच नये, आणि आलं तर वाईट रीतीने यावं. म्हणजे काय की मराठी हे असे कोणीतरी उपरे आहेत, मराठी हे म्हणजे लुटारू आहेत, मराठ्यांना कुठल्याही प्रकारची पॉलिटिकल सैद्धांतिक भूमिका नाही, आपले उगीच इकडून तिकडून पळत सुटले, काही त्यांना हे नव्हतं. म्हणजे जसे शक आले, हून आले असं म्हणतो का नाही आपण, हुणांचं किंवा शकांचं काही होतं का राजकीय सिद्धांतन नव्हतं. तसेच एक मराठी आपले लुटारू आहेत, अशा प्रकारची मराठ्यांची इमेज ही इंग्रजांनी तयार करण्याचा प्रयत्न केला, की जी अत्यंत चुकीची होती, पण ती इंग्रजांच्या फायद्याची होती. म्हणून मराठ्यांना अजिबात उल्लेख करायचा नाही, केलाच तर अशा पद्धतीने करायचा, आणि होता होईल तेवढं मराठ्यांचं नाव इतिहासातून बेदखल करायचं. हा इंग्रजांच्या इतिहास लेखनाचा मुख्य हे राहिलेला आहे, ही पवित्र राहिलेला आहे. कारण कॉन्स्टिट्युशनली बादशाहकडनं घेतले, संपलं. मग त्यांच्या इतिहासाची एकच अशी मांडणी मुघल पिरियड आणि ब्रिटिश पिरियड, मुघल इंडिया, ब्रिटिश इंडिया, मराठी कुठं मध्ये येतात, असा त्यांचा प्रयोग त्यांनी केला की त्यांना त्यांचा इतिहाससुद्धा कळता कामा नये, इतर लोकांनाही कळता कामा नये की हे इतके महत्त्वाचे लोक होते म्हणून. हे इतिहास लेखनाच्या बाबतीत त्यांनी केलं. आणि फिजिकलीसुद्धा पेशवाई संपवल्यानंतर 1818 नंतर त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या, त्यांनी काही लोकच एम्प्लॉय करून टाकले, एक स्क्वॉड म्हणूयात आपण त्याला. त्याचं काम काय, ते महत्त्वाचे किल्ले पाडणं. शिवनेरीवरचं सगळं बांधकाम त्यांनी पाडून टाकलं, माणसं लावून, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट देऊन, पगार देऊन, म्हणजे पैसे देऊन. रायगडावरचं सगळं पाडून टाकलं. का तर इथे स्ट्रॅटेजीचा मुद्दा नव्हता. आता परत मराठ्यांनी ते जिंकण्याची शक्यता फार कमी होती, आणि दरम्यानच्या काळात किल्ला नावाच्या गोष्टीचं युद्धशास्त्रीय महत्त्व कमी झालं होतं. ते त्यांच्या अस्मितेचं प्रतीक बनतं ना. आपण राज्यकर्ते होतो अशी आठवणसुद्धा मराठ्यांच्यामध्ये राहता कामा नये. तुम्ही जा बरं तिकडे राजस्थानात, अजूनही तुम्हाला ठिकठिकाणी काय ते सगळे महाल काय आणि काय काय दिसतील. तसं महाराष्ट्रात का नाही बरं? महाराष्ट्रात नव्हते का? मराठ्यांची राजधानी रायगड, तिथे बांधकामं किती मस्त असली पाहिजेत. कुठे ती इंग्रजांनी पाडली मुद्दाम, हे समजून घ्या. तिथलं सगळं रेकॉर्ड नष्ट करून टाकलं, काही शिल्लक नाही. रायगडावरचं एक म्हणजे शिवाजी महाराजांना आलेले, शिवाजी महाराजांची पत्र दुसऱ्यांना गेलेली ती राहिली शिल्लक कुठे कुठे. पुण्यातल्या एखाद्या जागीरदाराला पाठवलं, त्याच्याकडे शिल्लक राहिलं. इतर लोकांनी शिवाजी महाराजांना पाठवलेली पत्र कुठे आहेत, किती असतील तुम्ही कल्पना करा. रायगडावरती सगळं नष्ट झालं ना दप्तर, काही राहिलंच नाही, शिल्लक ठेवलंच नाही. आता असा तो एक जो मुद्दा होता, हे इंग्रजांनी केलं. आणि मग याच्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले, पण तरीसुद्धा हळूहळू महाराष्ट्रामध्ये जागृती झाली, हे मी तुम्हाला सांगणार होतो. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्या जागृतीचा एक परिणाम म्हणजे लोकमान्य टिळक. आणि फक्त टिळकच नव्हे तर इतरही लोक त्याच्यातून पुढे निर्माण झालेले दिसतात. म्हणून मला सांगायचं काय होतं माहिती आहे का, की इंग्रजांना जी भीती होती की महाराष्ट्रातूनच काहीतरी होऊ शकेल, त्याप्रमाणे भारताचं पहिलं नेतृत्व हे महाराष्ट्रातनं उदयाला आलं. ते काही इंग्रज थोपू शकले नाहीत, आणि ते येण्यामध्ये इतिहासाच्या जाणीवेचा फार मोठा वाटा होता. आणि ती जाणीव कुणी जागृत केली महाराष्ट्रात? टिळकांना जे गुरुस्थानी होते ते विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला लिहिली, म्हणजे चालवली रादर, मासिक पुस्तक असायचं. आणि त्याच्यातनं त्यांनी मराठ्यांना त्यांच्या इतिहासातल्या महत्त्वाची जाणीव करून दिली. आणि मग तेव्हापासून महाराष्ट्रात इतिहास संशोधनाची एक लाट उसळली. ह्या सगळ्या गोष्टी पूरक आहेत एकमेकांना. आणि इंग्रजांनी भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो कसा चुकीचा आहे हे लोक सांगायला लागले. ग्रँड इतिहास कसा चुकीचा आहे हे सांगायला लागले. या तपशिलात मी जात नाही. आणि मग त्याचं एक काही म्हणा जे घुसळण झाली संपूर्ण, त्याच्यातनं एक जे काही बाहेर पडले ते एक लोकमान्य टिळक आहेत.